नमस्कार मंडळी, तर तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर मी केलेली आहे ढोबळी मिरची केलेली आहे मसाला भरून एकदम मस्त अशी खमंग. तर तुम्ही बघू शकता एकदम छान अशी ही ढोबळी मिरची होती मसाला भरून. जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा. आणि प्लीज व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा. तर इथं मी मोठ्या साईजचीच ढोबळी मिरची घेतली आहे, कारण ह्याच्यामध्ये आपल्याला मसाला भरूनच ही ढोबळी मिरची करायची आहे. त्याच्यासाठी मी इथं मोठ्या मोठ्या साईजचीच ढोबळी मिरची घेतली आहे. तर आता ही जी मिरची आहे तर ह्याच्या 2 फोडी करून घेणार आहे मी, आणि त्याच्यामधलं जे बी आहे तर ते काढून घ्यायचं आहे आपल्याला. तर पूर्ण बी हे काढून घेणार आहे मी ह्याच्यातलं. ह्याच्यात ज्या आहेत तर 2च फोडी करायच्या आहेत आपल्याला, 4 फोडी करायच्या नाही आहेत वांग्यासारख्या, कारण ह्याच्यामध्ये आपल्याला मसाला भरून हे मिरची बनवायची आहे. तर पूर्ण बी असं हे काढून घेतलंय मी, तुम्ही बघू शकता. एकदम साधी सिंपल रेसिपी आहे ही. पण माझे जे व्हिडिओ असतात आणि माझ्या व्हिडिओवर जे मी भाज्यांची रेसिपी टाकते तर एकदम साध्या सिंपल पद्धतीने करण्याचा प्रयत्न करते मी. तर ह्याच्यामध्ये बाहेरचा एकही मसाला मी वापरलेला नाही आहे, घरचाच मसाला वापरला आहे. छान अशी ही ढोबळी मिरची मी कट करून घेतलेली आहे. त्याला देठ असलं तर देठ पण राहून दिलेलं आहे, तुम्ही पण राहून द्या, कारण देठ जर असलं मिरचीला तर छान दिसते मिरची. तर आता इथं मी शेंगदाणे घेतलेत अर्धी वाटी, बेसन पीठ अर्धी वाटी, आलं लसूण खोबरं घेतलेलं आहे, आणि भरपूर सारी कोथिंबीर घेतली आहे. आता ही जी कोथिंबीर आहे तर नुसतं ह्याचे मी पानं कधीच घेत नाही भाजी करताना, फक्त ह्याचे जे मूळ आहेत तर ते काढून घेत असते मी. आणि ह्याचे जे देठ आहेत तर ते जे आहेत तर मी भाजीला फोडणी देण्यासाठी वापरत असते. आणि हे जे पानाची जी कोथिंबीर आहे तर ही भाजी केल्याच्या नंतर वरती टाकण्यासाठीही वापरत असते मी. तर ही बाजूला आणि ती बाजूला मी चिरून घेतली आहे. तर ही एका वाटीमध्ये काढून घेते मी पानाची कोथिंबीर. आणि ही जी राहिलेली आहे देठाची तर ती मी फोडणीसाठी वापरणार आहे. तर आता इथं जे आहे तर शेंगदाणे मी भाजून घेतले, तर थोडे गार होऊन देते हे शेंगदाणे. तर आता हे जे शेंगदाणे आहेत तर मिक्सरला बारीक असे करून घेते मी. असं छान असा कुट्टा तयार करून घेते शेंगदाण्याचा. तर तुम्ही बघू शकता छान असा ह्याचा कुट्टा तयार करून घेतलाय मी. तर आता आल्याचे तुकडे घेतलेले आहेत मिक्सरमध्ये मी, लसूण घेतलंय आणि ह्याच्याबरोबर खोबरं पण टाकून घेते. खोबरं जे आहे तर कच्चंच घेतलेलं आहे फोडणीसाठी मी. आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया. जे देठ चिरून ठेवलेले होते ना मी, कोथिंबीरच्या काड्या ज्या होत्या ना तेच टाकून घेतले आहेत मी ह्याच्यामध्ये फोडणी देण्यासाठी. तर आता ह्या शेंगदाण्याच्या कुट्यामध्ये आता ही बेसन पीठ टाकून घेते मी, आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेते, थोडीशी हळद, आणि ही आलं लसणाची जी पेस्ट केली होती ती थोडी टाकून घेणार आहे 1 चमचा, आणि बाकीची फोडणीसाठी ठेवणार आहे. आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेते. तुम्हाला बाहेरचे मसाले जर ह्याच्यामध्ये टाकायचं असलं तर तुम्ही टाकू शकता. ह्याच्यामध्ये आमचूर पावडर टाकू शकता, गरम मसाला टाकू शकता थोडासा, पण मी ह्याच्यामध्ये टाकलेला नाही आहे, कारण मी शक्यतो बाहेरचे मसाले खाण्याचा टाळाटाळच करते, कारण घरी साध्या पद्धतीने बनवलेलं चांगलं असतं. आम्ही जास्त मसाले पण खात नाहीत बाहेरचे, त्याच्यामुळं मी अशा साध्या पद्धतीनेच भाज्या बनवत असते कधी पण. तर आता छान असं हे मिक्स करून घ्यायचं पाणी टाकून थोडं ह्याच्यामध्ये. याची छान अशी पेस्ट तयार करून घेतली आहे मी. आता ही बारीक चिरलेली कोथिंबीर होती ना ती पण ह्याच्यामध्ये टाकून घेतली मी. तर आपला जो मसाला आहे ढोबळी मिरचीचा तो तयार झालेला आहे. तो पूर्ण मसाला तयार करून घेतलाय मी आता मिरचीमध्ये भरण्यासाठी. तर आता हा जो मसाला आहे तर मिरचीमध्ये भरून घेऊया. खूप छान होती ही ढोबळी मिरची जी आहे तर आता ह्याच्यामध्ये भरून घेऊया. त्याच्यामुळेच मी ह्याच्या 2च फोडी करून घेतल्या होत्या मिरचीच्या. असे हे आपल्याला भरून घ्यायचं हे मसाला.
तर असा हा मसाला भरून घेतला आहे मी, तुम्ही बघू शकता. आता सगळ्या मिरच्यांमध्ये असाच मसाला मी भरून घेणार आहे. तर आता पूर्ण मिरच्यांमध्ये मी मसाला भरून घेतला आहे, तुम्ही बघू शकता. तर आता हे आपला मिरचीमध्ये मसाला भरून झालेला आहे. तर आता आपण ह्याला फोडणी देऊन घेऊया. दिसायला तर एकदम छान दिसते ते मिरची, आणि खायला पण खूप चविष्ट लागते ही मिरची. तर आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. आता ह्याच्यामध्ये 2 पळ्या तेल टाकून घेते मी. आता ह्याच्यामध्ये 1 चमचा जिरी, 1 चमचा मोहरी जिरी छान असे तडतडले की ह्याच्यामध्ये आपण लगेचच आता हे आलं लसूण कोथिंबीरची जी पेस्ट केलेली होती ती टाकून घेते मी. आणि छान असं हे परतून घेते लालसर होईपर्यंत. लसूण आलं लसणाची पेस्ट जी आहे आपली ती थोडं लालसर झालं ह्याच्यामध्ये आपण मिरची ठेवून घेऊया. आता हे मिरचीमध्ये जे मसाला भरलेला होता मी, आता ह्याच्यामध्ये मिरच्या टाकून घेते मी ह्या. तर ह्या ज्या मिरच्या आहेत जिकडून आपण मसाला भरलेला आहे तिकडून ठेवून घ्यायच्या आधी, कारण मसाला जो आहे तो छान असा परतला जाईल आणि हा मसाला जो आहे तो बाहेर पण निघणार नाही आपला. त्याच्यामुळं आपण मसाला ज्या साईडने भरलेला आहे त्या साईडने मिरच्या आधी परतून घ्यायच्यात आपल्याला. तर हे बघा अशा मिरच्या ठेवून घेतलेल्या आहेत मी. तर आता ह्याच्यावर ताट झाकून ठेवूया आपण, आणि गॅसची फ्लेम जी आहे तर मंद करूया. 2 ते 3 मिनटं हे मी वाफून दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता हे पलटी करून घेऊया दुसऱ्या साईडने मिरच्या सगळ्या. तर सगळ्या मिरच्या ज्या आहेत तर मी पलटी करून घेते. तुम्ही बघू शकता मसाला अजिबात आपला बाहेर निघलेला नाहीये मिरचीमधला. मसाला पण छान परतला जातो आणि मिरची पण छान परतली जाते अशा पद्धतीने आपण केल्याच्या नंतर. तर आता सगळ्या मिरच्या ज्या आहेत तर पलटी करून घेतलेल्या आहेत मी दुसऱ्या साईडने. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये जर पाणी टाकू वाटलं थोडंसं तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर असंच ह्याच्यावर ताट झाकण ठेवून तुम्ही आणखीन 5 मिनटं हे असंच वाफवून घेऊ शकता एकदम लो गॅसवर. तर मी थोडंसं पाणी टाकणार आहे ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यावर आणखीन परत ताट झाकण ठेवणार आहे. आता हे 5 मिनटं लो फ्लेमवर वाफून देणार आहे मी मस्त. तर तुम्ही बघू शकता छान असे हे आपले मिरच्या वाफून निघालेले आहेत, एकदम मस्त छान असे शिजलेले आहेत ह्या मिरच्या पण मस्त. पाणी न टाकता केले तरी पण छान होत्यात ह्या मिरच्या, चवीला तर अधिकच छान लागतात हे. परत दुसऱ्या साईडने पण पलटी करून घेते मी. दोन्ही साईडने 2 वेळेस पलटी करून घ्यायच्यात आपल्याला ह्या मिरच्या. आता मसाला जिकडून आहे तिकडून पलटी करून घेतले आणि परत ह्या मिरच्याने पलटी करून घेतलेल्या आहेत. तर आता ह्याच्यावर मी कोथिंबीर टाकते बारीक चिरलेली. तुम्ही बघू शकता आपली भाजी जी आहे ढोबळी मिरचीची मसाला भरून केलेली छान अशी तयार झालेली आहे. तर आता इथं ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता ही मिरची. चवीला खूप छान लागते ही. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा. तर एकदम छान अशी शिजली आहे आपली मिरची, तुम्ही बघू शकता. तर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.